बाशिंग नावाचं गाव होतं. त्या गावामध्ये खूप कारखाने होते. ते गाव कारखान्यासाठी खूप प्रसिद्ध होतं. कारखान्यांपासून वस्ती जवळजवळ 4 किलोमीटर अंतरावर होती. वस्ती छोटीशीच होती. वस्तीतल्या लोकांना त्या कारखान्यामुळे काम मिळाली होती. काही जण त्या कारखान्यात काम करायचे तर काही शेतीच करायचे. पण एक अडचण होती. बाशिंग गाव मोठं होतं आणि वस्ती छोटी, आणि बाशिंग गावाला लागूनच एक जंगल होतं. कारखान्यापासून ते वस्तीपर्यंतची वाट ही एका जंगलातून निघायची. संध्याकाळी 6च्या नंतर त्या वाटेकडे कोणी फिरकायचं सुद्धा नाही. गावातील लोक म्हणायचे ती वाट झपाटलेली आहे. जो त्या वाटेवरून संध्याकाळी 6च्या नंतर जातो तो गायब होतो आणि पुन्हा कधी येतच नाही. असे बरेचदा घडले आहे असे गावकरी बोलतात. एकदा दुसऱ्या गावावरून काही कामगार बाशिंगमध्ये राहायला आले होते. अमर, विशाल आणि तेजस ही त्या कामगारांची नावं होती. ते कारखान्यांपासून 50 किलोमीटर लांब असलेल्या ओगलेवाडी या गावाचे होते. त्यांना दररोज 50 किलोमीटर जाऊन आणि 50 किलोमीटर येऊन असे करायला अवघड जायचे. त्यामुळे त्यांनी बाशिंग गावातच खोली भाड्याने घेतली होती. त्यांना गावकऱ्यांनी बरेच वेळा त्या झपाटलेल्या वाटेबद्दल सांगितलं होतं. अमर, विशाल आणि तेजस यांची वय काय जास्त नव्हती. अमर आणि विशाल हे 25 वर्षांचे होते आणि तेजस 24 वर्षांचा होता. तिघेही नीट न चुकता दररोज कारखान्यात जायचे, काम करायचे आणि वेळेत घरी यायचे. कारखान्यात कामाचा वेळ हा सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंतचा होता. त्यामध्ये 2 वेळा मोकळा वेळ मिळायचा. पहिला सकाळी 11 वाजता नाश्ता करण्यासाठी आणि दुसरा दुपारी 2 वाजता जेवणासाठी. अमर, विशाल आणि तेजस हे तिघेही खूप मनमिळाऊ होते. त्यांनी त्यांच्या चांगल्या स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकली होती. त्यांचे गावात नवीन मित्र तयार झाले होते. सुरुवातीचे काही दिवस त्यांना त्या झपाटलेल्या वाटेबद्दल थोडी भीती वाटत होती, पण त्यांना हळूहळू त्या वाटेची सवय झाली होती. त्यांची भीती कमी झाली होती. त्यांना ती वाट आता ओळखीची झाली होती. एक दिवस कारखान्यात जरा जास्तीचं काम निघालं आणि ते काम खूप महत्त्वाचं सुद्धा होतं. म्हणून त्यांनी लवकर जाण्यासाठी ठेकेदारासोबत वाद घातला नाही. वाद घालणं मुळात हा त्यांचा स्वभावच नव्हता. दुपारी जेवणासाठी मिळालेल्या वेळामध्ये तिघेही जेवले आणि पुन्हा कामाला जाणार होते. पण अमरला एकाएकी खूपच झोप येऊ लागली. त्याला बहुतेक बरं वाटत नसावं. विशाल आणि तेजस अमरला झोप म्हणून सांगतात आणि ते दोघं काम करायला लागतात. अमर गाढ झोपी जातो आणि त्याची झोप जणू राक्षसाचीच झोप. शेवटी त्यांनी त्यांचं काम संपूर्ण आटपून घरी जायला निघाले होते. कारखान्यापासून वस्ती 4 किलोमीटर अंतरावर होती. संध्याकाळचे 5:45 झाले होते. त्यांच्याकडे फक्त 15 मिनिटं होती घरी पोहोचण्यासाठी. पण पायी चालत जाणे जरा कठीणच होते. तरी ते तिघे आपले पाय चालवत घराच्या दिशेने निघू लागले. रानमाळ आणि जंगल रस्ता असल्याने तिकडे लवकरच अंधार पडायचा. ते तिघे अर्ध्या रस्त्यात पण पोहोचले नव्हते आणि आता 6 वाजायला फक्त 5 मिनिटं बाकी होती. हळूहळू वारा खूपच जोरात वाहू लागला होता. थंडीही होतीच. 6 वाजून गेले होते. आता जंगलातलं वातावरण खूपच वेगळं झालं होतं. संध्याकाळी 6 वाजताच खूप अंधार पडला होता. भयान अंधार होता. सुसाट वारा सुटलेला. रस्त्यांच्या कडेला पडलेला सुका पालापाचोळा वाऱ्याने रस्त्यावर इथून तिथून फिरत होता. त्यांना खूप भीती वाटत होती. ते इकडे तिकडे न बघता फक्त वस्तीच्या दिशेने चालतच होते. चालताना त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना फक्त वस्ती दिसत होती. अमरने घडी बघितली. त्यात संध्याकाळचे 7 वाजले होते. ज्या गतीने ते चालत होते त्यांना अर्ध्या तासातच वस्तीमध्ये पोहोचायला हवे होते. पण त्यांची वाटच संपत नव्हती. विशाल आणि तेजस सुद्धा गहिवरले होते. तिघांना काय करावं आणि काय नको काहीच समजत नव्हते. ते फक्त गतीने चालत होते. तिघांना यावेळेला फक्त 33 कोटी देव आठवत होते. त्यांना पुढे एक अंधुक असं कोणीतरी आल्यासारखं दिसत होतं. त्यांनी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि तिघांनी एकमेकांच्या हातात हात धरून घाबरत घाबरत त्या दिशेने जाऊ लागले. तिकडे एक म्हातारा हळूहळू चालत होता. विशालने त्या म्हाताऱ्याला विचारले, बाबा, कुठे जात आहात तुम्ही एवढ्या अंधारात? त्यावर तो म्हातारा म्हणाला, अरे मी घरासने निघालोय आणि तुम्ही कुठे जाताय? आम्ही पण वस्तीवरच जातोय बाबा, तुम्ही आमच्यासोबत चला. अरे बाबा,
ही वाट झपाटलेली आहे अगोदरच, आणि तुम्ही इकडं या वक्ताला काय करायला आलतासा? अहो बाबा, कामावरून सुटायला आज खूप उशीर झालाय आणि ही वाट संपत का नाहीये तेच कळत नाहीये. आम्ही 5:45 वाजता निघालो होतो, पण आता 8 वाजले आहेत. असं का होतंय काहीच कळत नाहीये. अरे या वक्ताला इकडं कोण येत नाही र. अन मी वस्तीवर नाही निघालोया, मी माझ्या घरासनी निघालोया. तुमचं घर वस्तीमध्येच असेल ना? तेजस विचारतो. तेव्हा म्हातारा म्हणतो, अरे नाही र बाबा, तिकडं बघ, त्या डोंगरासनी एक झोपडं दिसते ना व, तिकडं राहतोय आम्ही. त्यावर अमर म्हणतो, मग आम्ही तुमच्या झोपडीमध्ये राहू शकतो का आजची रात्र? कारण आमच्यासोबत खूप वाईट घडते काहीतरी. 25 मिनिटांचा रस्ता 2 तासाहून अधिक वेळ झाला तरी संपत नाहीये. बरं चला मग, तेवढंच मला सोबत होती या. त्या डोंगरावरच्या झोपडीवर कधीही कोणाची नजर गेली नव्हती, पण आपल्याला रात्री पुरता आसरा मिळतोय या विचाराने सगळे प्रश्न पोटातच राहिले. सगळे त्या झोपडीजवळ पोहोचले. त्यांनी समोर जे बघितलं ते बघून आश्चर्यच वाटलं. तिकडे एक माणूस बसला होता. त्या तिघांना कळत नव्हतं एवढ्या रात्री ही व्यक्ती इकडे काय करते. त्यांना म्हातारा म्हणाला, झोपडीमध्ये येऊ नका, बाहेरच झोपा आणि आतमध्ये येऊ नका. तिकडे तो व्यक्ती जरा उदास होता आणि त्याच्याजवळ जाऊन त्यांना विचारले, काका तुम्ही इथे कसे आलात आणि ही झपाटलेली वाट ही नेमकी काय भानगड आहे? त्यावर तो माणूस म्हटला, बाळा माझं नाव गोरख आहे, लोक मला गोरखनाना म्हणतात आणि ही वाट झपाटलेली वाट म्हणजेच इकडे जंगलाच्या वाटेवर जो कोणी संध्याकाळी 6च्या नंतर फिरतो तो माणूस पुन्हा कधीही आपल्या घरी जाऊ शकत नाही. त्या माणसासाठी मग जग संपलेच असं म्हणावं लागेल. मी इकडे गेल्या 4 वर्षांपासून फसलो आहे. माझ्या बायको आणि पोरांना मी फक्त बघू शकतो, त्यांच्याशी बोलू शकत नाही. ज्या म्हाताऱ्याने तुम्हाला इकडे आणले आहे तो म्हातारा या सगळ्याला जबाबदार आहे. हे ऐकून तिघांनाही काही कळेनासे झालं होतं. गोरखनाना तो म्हातारा कसा काय जबाबदार आहे या सगळ्याला? तेजसने विचारले. अहो तो जो म्हातारा आहे तो खूप वर्षांपूर्वी या जंगलात आला होता. त्याला या जंगलावर राज्य करायचे आहे. त्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले आहेत. तो जादूटोणा करतो आणि संध्याकाळी 6च्या नंतर जादूटोणा करून जंगलाच्या सगळ्या वाटा एकत्र करून लोकांना चकवा देतो. त्यामुळे जे लोक संध्याकाळी 6च्या नंतर या जंगलात येतात त्यांची वाट रात्रभर चालतच राहिलं तरी संपत नाही. त्याला जादूटोणा करण्यासाठी लोकांचे प्राण हवे असतात. काय? विशाल घाबरत नाही. हो, त्याला जादूटोणासाठी लोकांचे प्राण घ्यावे लागतात आणि त्यांच्या रक्ताने अभिषेक घालावा लागतो. म्हणजे आम्ही पण मरणार? विशाल घाबरत विचारतो. हो, तूही मरणार, तूही मरणार आणि सगळेच मरणार. हे ऐकून त्या तिघांच्या काळजात धडकीच भरली होती. त्यांना काय करावं आणि काय नाही काहीच कळत नव्हतं. अमर या तिघा मित्रांमध्ये जरा समजूतदार होता. त्याला त्या माणसाचं बोलणं जरा विचित्र वाटत होतं. त्याला खूप प्रश्नही पडले होते. ज्याप्रमाणे तो माणूस म्हटला की हा म्हातारा सगळ्यांचा जीव घेतो, मग तो स्वतः 4 वर्षांपासून कसा काय फसला आहे? आणि तो हेही म्हटला होता की तो त्याच्या बायको आणि पोरांना फक्त बघू शकतो पण त्यांच्याशी बोलू शकत नाही. अमरच्या मनात अशा अनेक प्रश्नांनी घर केले होते. त्या झोपडीच्या बाहेर खूप जवळजवळ 10 ते 15 माणसं होती. ती सगळी माणसं झोपडीच्या बाहेरच झाडाझुडपाखाली झोपली होती. म्हातारा माणसांना झोपडीच्या आत का घेत नव्हता? विशाल आणि तेजसचेही डोळे खूप झोपेला आले होते. त्यांना भूक सुद्धा लागली होती, पण त्या माणसांचं बोलणं ऐकून त्यांची भूकच मेली होती. ते दोघेही त्या माणसांप्रमाणे झोपले, पण अमरला मात्र झोप येत नव्हती. त्याची सगळी झोप मनात असलेल्या प्रश्नांनी उडवली होती. त्या झोपडीच्या आत असं काय आहे? तो म्हातारा असा कोणता अभिषेक घालत असतो की त्याला माणसांचे प्राण घ्यावे लागतात? त्याने त्या भयानक अशा झोपडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याने हिंमत जुटून एक पाऊल त्या झोपडीच्या दिशेने टाकू लागला. त्याच्या मनात भीती होती, मनात खूप प्रश्न होते. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तो झोपडीमध्ये जाऊ लागला. पण झोपडीजवळ येताच भीतीने त्याचे पाय थांबले. पण आपला आणि आपल्या मित्रांच्या जीवाचा प्रश्न आहे हा विचार करून त्याने झोपडीमध्ये प्रवेश केला. झोपडीमध्ये लठ्ठ काळोख होता. समोर काहीच दिसत नव्हते. पण अचानक तिथे एकदम असा खूप उजेड आला. त्या उजेडाने त्याचे डोळे बंद झाले. मग हातांच्या बोटांनी डोळे चोळत तो हळूहळू आपले डोळे उघडू लागला.
समोर बघून तो गहिवरून गेला. काळजात जोरजोरात धडधड वाढू लागली. त्याचे हातपाय थरथर कापू लागले, कारण त्याच्या समोर त्या झोपडीच्या आतल्या 4 भिंती होत्या आणि त्या फक्त भिंती नसून त्या भिंतीवर त्याला अनेक माणसांची कापलेली मुंडकी लटकवलेली दिसत होती. त्या मुंडक्यातून खाली रक्त गळत होतं आणि एकदम असा उग्र घाणेरडा वास येत होता. झोपडीच्या मधोमध एक रॉकेलने लावणारा कंदील होता. त्या कंदिलाच्याच प्रकाशाने संपूर्ण झोपडीतले खरे खरे दृश्य दिसत होते. तो कंदील बंद चालू होत होता, त्यामुळे आतले दृश्य अजूनच भयानक दिसत होते. त्याने त्या झोपडीच्या बाहेर जाण्याचं ठरवलं. त्याने मागे वळून बघितलं तर त्याच्या डोळ्यांवर त्याचा स्वतःचा विश्वासच बसत नव्हता, कारण तो ज्या दरवाजाने झोपडीच्या आत आला होता तिकडे दरवाजाच नव्हता. दिसत होत्या त्या फक्त माणसांच्या कापलेल्या मुंडक्या. त्याला त्या झोपडीतून कसंही करून बाहेर पडायचं होतं. तो दरवाजा शोधण्यासाठी धडपडत असताना त्याचा हात एका मुंडक्याला धडकला आणि ती मुंडकी खाली पडली. मग जे घडलं ते बघून अमरला धक्काच बसला, कारण ज्या मुंडक्याला त्याचा हात लागला होता ती त्या गोरखनानांची मुंडकी होती, जो त्याला विशालला आणि तेजसला म्हाताऱ्याबद्दल मगाशी सांगत होता. अमरला आता काहीच कळत नव्हतं. तो माणूस त्याला म्हाताऱ्याबद्दल सांगत होता की त्या म्हाताऱ्याला जंगलावर राज्य करायचे आहे आणि त्यासाठी तो माणसांचे बळी घेऊन त्यांच्या रक्ताने अभिषेक घालतो. तो स्वतः मेला आहे, मग तो पुन्हा जिवंत कसा झाला? आणि तो जे सांगत होता त्याचा आणि या सगळ्याशी काय संबंध? अमर पूर्णपणे गोंधळून गेला होता. आता तो फक्त त्या छोट्याशा झोपडीमध्ये बाहेर जाण्याचा दरवाजा शोधत होता. शेवटी एका भिंतीच्या कडेला सगळ्या मुंडक्या बाजूला सारल्या. नंतर त्याला एक दरवाजा दिसला. त्याने लगेचच तो दरवाजा खोलला आणि बाहेर निघाला. बाहेर येऊन तो अजूनच घाबरला, कारण तो दरवाजा झोपडीच्या बाहेर पडण्याचा नव्हता, तर एका अजून खोलीत प्रवेश करण्यासाठी तो दरवाजा होता. अमर आता दुसऱ्या खोलीत आला होता. त्याला कळतच नव्हतं, बाहेरनं छोटीशी दिसणारी झोपडी, तिच्या आतमध्ये सुद्धा एक खोली होती. त्या खोलीत खूप अंधार होता. त्याने मागे जाण्यासाठी हात फिरवला तर बघतो तर काय, मागे दरवाजाच नव्हता. अमरला काही सुद्धा कळत नव्हतं. तो त्याच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्या झोपडीमध्ये आला होता, पण उत्तर मिळायचं तर राहिलंच बाजूला. त्याला अजूनच प्रश्न पडली होती. त्याला आता त्या म्हाताऱ्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं. त्या खोलीत सुद्धा लठ्ठ काळोख होता, पण मधोमध एक रॉकेलने जळणारा कंदील होता. तो कंदील सुद्धा नीट चालत नव्हता, सारखा बंद चालू होत होता. तेवढ्यात त्या खोलीत अचानक जोरजोरात एका व्यक्तीचा हसण्याचा आवाज येऊ लागला. अमरला वाटलं हा आवाज त्या म्हाताऱ्याचा असावा, पण नंतर त्याने आवाज निरखून ऐकला तेव्हा त्याला जाणवलं की हा तर विशालचा हसण्याचा आवाज आहे. अमर घाबरला. हा असा अचानक वेड्यासारखा का असतोय? त्या खोलीमध्ये अमर विशालला वेड्यासारखा शोधत होता. त्याला कळत नव्हतं, आवाज तर खोलीतूनच येतोय, मग विशाल दिसत का नाहीये? तेवढ्यात अमरला मागून कोणत्या तरी अमानवीय शक्तीने जोरदार धक्का दिला आणि अमर सरळ जाऊन त्या झोपडीच्या बाहेर जाऊन आदळला. अमरला कमरेमध्ये त्या धक्क्यामुळे कळ मारत होती, पण शेवटी तो बाहेर आलाच. पण त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही. पण झोपडीच्या बाहेर आल्यावर अमरच्या लक्षात आलं की आपण एवढा वेळ झोपडीत होतो, तरी पण आपल्याला म्हातारा दिसला का नाही? पण विशालचा हसण्याचा आवाज कसा काय येत होता आतमध्ये? त्याला हेच कळत नव्हतं. म्हणून तेजस आणि विशाल जिकडे झोपले होते तो तिकडे जातो. बघतो तर काय, तिकडे फक्त तेजस झोपलेला असतो, विशाल तिकडे नसतो. अमर घाईघाईने आता तेजसला सुद्धा झोपेतून उठवतो आणि घडलेल्या प्रसंगाची जाण करून देतो. तेजस आणि अमर दोघेही त्याला शोधायला इकडे तिकडे पळतात. तेजस इकडे तिकडे बघत असताना त्याला समोर एक विचित्र प्रकार दिसतो. तेजस लगेच अमरला हाक मारतो. समोर दुसरं तिसरं काही नसून विशालच असतो. त्याच्या अंगावर बरेचसे वार झालेले असतात. त्याचा शर्ट सगळा रक्ताने भरलेला असतो. त्याला काही बोलता येत नसतं. तो फक्त वेड्यासारखा हसत असतो आणि अमरने त्याला विशाल म्हणून हाक मारताच तो हसणं बंद करतो आणि अचानक अमरवर हल्ला करून जंगलात नाहीसा झाला. भावाभावाप्रमाणे वागणारा मित्र विशाल आज अमरवर जानलेवा हल्ला करत असतो. अमरला कळून चुकलं होतं. हे विशालचं शरीर निश्चित आहे, पण हा विशाल नाहीये. आता सकाळ होत आली होती.
पण अमर आणि तेजसला वस्तीवर जायची वाट अजून मिळालेली नव्हती आणि जरी मिळाली असती तरी ते विशालला सोबत घेतल्याशिवाय घरी गेले नसते. अमर आणि तेजस दोघेही विशालला शोधण्यासाठी जंगलात भटकू लागले. तेवढ्यात त्यांच्यासमोर काल रात्रीचे गोरखनाना दिसले. ते बघून अमर खूपच भंजाळला होता, कारण काल रात्री अमरने झोपडीमध्ये बघितलं होतं ते गोरखनानांची कापलेली मुंडकी, आणि आता स्वतः खुद्द गोरखनाना समोर उभे होते. तेजस त्या नानांशी बोलायला जाणारच होता. तेवढ्यात अमरने त्याला अडवलं आणि तिकडून दुसऱ्या दिशेला पळ काढला. पण पुन्हा त्यांच्या समोर गोरखनाना उभे होते. हे बघून तर आता तेजस पण घाबरला होता. त्याला आपल्यासोबत काय होतंय याची काहीच कल्पना नव्हती. अमर आणि तेजस तिकडून सुद्धा पळ काढणार. तेवढ्यात गोरखनाना म्हटले, बाळांनो, घाबरू नका, मी तुम्हाला काहीही करणार नाही. जर तुम्हाला तुमचा मित्र विशाल हा सुखरूप हवा असेल तर तुम्हाला माझी मदत करावी लागेल. ते ऐकल्यानंतर अमरने वेळ न घालवता विचारलं, आम्हाला काय करावं लागेल जेणेकरून आमचा मित्र सुखरूप आमच्या जवळ येईल आणि आम्ही संकटातून बाहेर पडू. हे ऐकून गोरखनानांनी त्यांची घडलेली गोष्ट सांगायला सुरुवात केली. मी बाशिंग गावात आपला सुखी संसार चालवत होतो. वस्तीमध्ये माझं कोणासोबतही वैर नव्हते. मी, माझी बायको आणि माझा एक मुलगा आणि मुलगी आम्ही सगळे सुखाने नांदत होतो. पण माझा मुलगा सुशील हा आजाराने गेला आणि त्यानंतर माझी मुलगी गौरी हीच आम्हाला एक सहारा होती. आमची वस्तीच्या बाजूलाच एक अर्धा एकरची जमीन होती. मी तिकडेच शेती करायचो. गावाच्या बाहेर जायचा प्रश्नच येत नव्हता. गावात एकही कॉलेज नव्हतं, म्हणून माझ्या मुलीला गौरीला पुढच्या शिक्षणासाठी तालुक्याला जावं लागायचं. गावात एसटी बस येत नव्हती, म्हणून आम्ही तिला गावचा सरपंच सर्जेराव पाटील यांच्याकडून कर्ज काढून एक सायकल घेऊन दिली. गौरी नीट न चुकता कॉलेजला जायची. मी शेतात जायचो आणि माझी बायको सुषमा घरातलंच काम आवरायची. सगळं काही नीट सुरळीत चालू होतं. हा आमचा मुलगा वारला म्हणून आम्ही खूप महिने दुःखातच होतो. पण आपल्या मुलीचा विचार करून आम्ही दोघे सावरलो आणि आमच्या गौरीसाठी जगू लागलो. आम्हाला तिचं आयुष्य खूप सुंदर बनवायचं होतं, म्हणून आम्ही तिला खूप शिकवायचं असं ठरवलं होतं. सगळं कसं एकदम मनाप्रमाणे चालू होतं. पण मग आमच्या आयुष्यात एक काळा दिवस आला. सरपंच सर्जेराव पाटील हे मी नसताना आमच्या घरी गेले होते. सायकलीसाठी 2000 रुपये घेतलेले त्याचं व्याज मागायला, पण सुषमाकडे पैसे नव्हते. ती म्हणाली, सरपंच, आम्हाला माफ करा, आमच्याकडे आज पैसे नाहीत. आता या महिन्यात शेतीमधल्या शाळूची कापणी आहे, मग ती विकल्यावर आम्ही तुमचे पैसे आणि व्याज बी देऊ. पण सरपंचाच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. सरपंच सुषमाला सारखं वरून खालून एक वेगळ्याच दृष्टीने बघत होता. हे सुषमाला कळालं होतं, पण ती काही बोलू शकत नव्हती, कारण तिचा नाईलाज होता. सरपंच म्हणाला, असं काही चालणार नाही. एकतर आज पैशाचं व्याज द्या. तुम्ही भलेही सायकल घ्यायला कर्ज काढलं असेल, पण कर्ज काढताना तुम्ही घर गहाण ठेवलं आहे, एवढं विसरू नका. सुषमा सरपंचाकडे पदर पसरून आणखीन काही दिवसांची मुदत मिळावी म्हणून भीक मागत होती. सरपंच हे बघून म्हणाला, बरं ठीक आहे, मला एकतर तुम्ही येत्या 2 दिवसात व्याज आणि मुद्दल दोन्ही द्या, नाहीतर तुमच्या घरावर ताबा घेईल मी. असं बोलून सरपंच तिकडून निघून गेला. संध्याकाळी जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला हा सगळा प्रकार सुषमाने सविस्तर सांगितला. आता माझ्याकडे फक्त 2 दिवस होते आणि त्याला मुद्दल रुपये 2000 आणि वरचं व्याज हे 200 रुपये जमा करायचे होते. पण शेतकरी माणसाला एवढे पैसे अचानक कुठून भेटणार? म्हणून मी रात्री सरपंचांच्या घरी गेलो. या गोरखराव, तुम्हाला तर 2 दिवस दिले होते, पण तुम्ही आजच सगळे पैसे घेऊन आलात वाटतं. नाही सरपंच, माझ्याकडे पैसे नाही आहेत. मी फक्त पैसे नाही आहेत? मग इथे कशाला आलायस? जा घरी आणि पैशांची सोय कर, नाहीतर तुझं घर गेलंच समज. सरपंच माफ करा, मी एवढे पैसे तुम्हाला 2 दिवसात कसे देऊ? तो तुझा प्रश्न आहे, तू बघ. अहो सरपंच, मला अजून थोडी मुदत द्या, मी तुमचे सगळे पैसे देतो. बरं चल, तू मला मुद्दल पण देऊ नकोस आणि व्याज पण देऊ नकोस. तुला फक्त एक काम करावं लागेल माझं. हे ऐकून वेळ न घालवता मी म्हटलो, कसलं काम सरपंच? सांगा, मी करतो. तुला तुझी बायको सुषमा हिला माझ्या सेवेसाठी पाठवावं लागेल.
एका रात्रीसाठी. कबूल आहे? हे ऐकून जणू माझ्यात एक राक्षसच जागा झाला असावा. मी तसाच चवताळून उठलो आणि सरपंचावर जोरदार प्रहार केला. पण सरपंचांची माणसे लगेच सरपंचाला वाचवण्यासाठी धावले आणि मला जागीच त्या नराधम सरपंचाने गोळी घातली आणि मला खूप जखमी केलं. मला याच जंगलात आणून त्या डोंगरावर खड्डा खणून त्यामध्ये मला पुरले. तेव्हापासून मी असा भटकतोय. एवढंच करून सरपंच शांत नव्हता बसला. त्याने त्याच रात्री माझ्या मुलीला आणि बायकोला घराबाहेर काढलं आणि त्या नराधमाने माझ्या बायको आणि मुलीला त्याच्या वाड्यावर कैद केलं. माझ्या बायकोवर सरपंच खूप अत्याचार करत आहे. तिला रोज नको नको त्या वेदना सहन कराव्या लागत आहेत आणि माझी मुलगी गौरी ही सुद्धा खूप वेदना सहन करत आहे. मला त्यांना त्या नराधमाच्या जाळ्यातून माझ्या बायको मुलीला बाहेर काढायचं आहे. त्यासाठी तुम्ही जर माझी मदत केलीत तर मी तुम्हाला या जंगलातून बाहेर पडण्यास मदत करेन आणि तुमचा मित्र विशाल हा सुद्धा सुखरूप तुमच्यासोबत घरी जाईल. हे सगळं ऐकल्यानंतर अमर आणि तेजस दोघेही गहिवरले होते की एखादा माणूस फक्त 2000 रुपयांसाठी एका कुटुंबाला कसं काय नष्ट करून टाकू शकतो. 2 मिनिट मौन ठेवल्यानंतर अमर गोरखनानांना विचारतो, आम्हाला काय करावं लागेल? त्यावर गोरखनाना म्हणतात, तुला आधी या जंगलातल्या त्या म्हाताऱ्याला मारावं लागेल. पण त्या म्हाताऱ्याला मारून तुमच्या कुटुंबाची सुटका कशी काय होईल? अमर विचारतो. हा तेच तर. तेजस अमरच्या बोलण्याला पाठिंबा देतो. हे बघा बाळांनो, तुम्ही या जंगलामध्ये आता कैद झाला आहात. म्हणजे आम्हाला समजलं नाही, तेजस म्हणतो. अरे बाळांनो, आता पहाटेचे 6:30 वाजले आहेत. सूर्योदय व्हायला आलाय आणि तुम्ही तिघे काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून या जंगलात अडकले आहात. म्हणजेच तुम्ही इकडे फसले आहात. मग आम्हाला बाहेर निघायला काय करावं लागणार? अमर विचारतो. त्यासाठी बोलतोय, तुम्हाला अगोदर त्या म्हाताऱ्याला मारावं लागणार. तेव्हाच तुमची सुटका होऊ शकते. नाहीतर तो दर अमावस्येला रात्री लोकांचे बळी देतो आणि या अमावस्येच्या म्हणजेच परवा तुमचा पण बळी देईल. तुम्हाला परवाच्या अमावस्येला रात्री पहिले त्या क्रूर म्हाताऱ्याला मारावं लागणार. अहो, पण तो म्हातारा कुठे दिसतच नाही. मी रात्री झोपडीमध्ये गेलेलो, पण तिकडे. हो, मला सगळं माहीत आहे. अमरचं अर्ध बोलणं ऐकून तो म्हातारा तुम्हाला झोपडीमध्येच कुठेतरी दिसणार. हे सगळं बोलणं चालू असताना अमरला एक प्रश्न पडला होता. हे जे गोरखनाना आहेत त्यांना या म्हाताऱ्याच्या बाबतीत एवढं कसं काय माहिती आहे? त्याने हा प्रश्न नानांना विचारला. बाळा, मी तुला म्हटलो ना, मी इकडे गेल्या 4 वर्षांपासून अडकून पडलोय. माझं भूत इकडेच भटकतंय. त्यामुळे या म्हाताऱ्याच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. हे ऐकल्यावर अमर भानावर आला. आपण एवढा वेळ एका भूतासोबत बोलत आहोत, पण यांनी आम्हाला अजून काहीच केलं नाहीये. म्हणजे यांना खरंच आमच्या मदतीची गरज आहे. नाना, हे बघा, तुम्ही ज्या प्रकारे सांगितलं सरपंचाने तुम्हाला मारलं आणि तुमच्या मुलीचा आणि पत्नीचा आता छळ करतोय, मग गावातले लोक आणि पोलीस यांना या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाही का? ही गोष्ट गावात कोणाला सुद्धा माहिती नाही आहे. आमचं कुटुंब अचानकपणे गायब झालं आणि आम्ही सुद्धा जंगलामध्ये झपाटलेल्या वाटेवर बळी पडलो असे लोकांना वाटतं. आणि अजून काही वाटलं तर मी इथेच भेटेल, या पिंपळाच्या झाडाखाली. आता सकाळचे 8 वाजले होते. अमर आणि तेजस त्या म्हाताऱ्याला कसं मारता येईल याचा विचार करत होते आणि अमरच्या मनातल्या प्रश्नांचे झालेले गुंते हळूहळू सुटत होते. अमर आणि तेजस विचार करत असतानाच तेजसला एक मोठा आणि गंभीर असा प्रश्न पडला आणि त्याने अमरला विचारलं, अरे, गोरखनाना जर भूत आहेत तर त्यांचे पाय उलटे असतील ना? अरे हो, असं मी सुद्धा खूप ऐकलं आहे, पण मी अजून एवढं निरखून नाही बघितलं. अमर म्हणतो, बरं जाऊ देत, आपण नंतर विचार करू या सगळ्याचा. पहिले त्या म्हाताऱ्याला कसं मारायचं याचा विचार करू. ये अमर, आपण सरळ झोपडीत जाऊन त्याला मारूया का? तेजस अमरला म्हणतो. अरे नाही, तुला काय तो म्हातारा सामान्य वाटतो का? मी त्या झोपडीत काल रात्री गेलो होतो. त्या झोपडीमध्ये तो म्हातारा मला कुठे दिसला नाही आणि त्या झोपडीमध्ये काहीतरी नक्कीच विचित्र आहे. सगळीकडे कापलेल्या मुंडक्या आणि रक्त पसरलेलं होतं. हे ऐकून तेजसला अमरवर विश्वासच बसत नव्हता, पण त्याच्यासमोर घडलेल्या गोष्टी बघून
त्याने अमरवर विश्वास धरला. तरी पण आपण पुन्हा एकदा प्रयत्न केला तर झोपडीत जाऊन शोधण्याचा. हे ऐकून अमर म्हटला, ठीक आहे, कारण त्याला सुद्धा एकही संधी सोडायची नव्हती आपल्या मित्राला वाचवण्याची. अमर आणि तेजस दोघेही पुन्हा डोंगरावर जायला लागतात. तिथे ती झोपडी होती. तिथे पोहोचल्यावर त्यांना एक आश्चर्याचा मोठा धक्काच बसला, कारण तिकडे त्या ठिकाणी झोपडीच नव्हती. आजूबाजूचा परिसर आहे तसा होता, पण तिकडे झोपडी मात्र नव्हती.